अरे हे काय लावलेस? हॅलो, धनंजय माने इथेच राहतात का? अरे हे काय लावलेस? आपण इथे मराठी चित्रपट सृष्टीवर बोलायला आलो आहोत आणि तू हे काय करतोयस? अरे मित्रा, हेच तर सौंदर्य आहे आपल्या मराठी सिनेमाचं. ज्या मराठी सिनेसृष्टीची सुरुवात 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र नावाचा मुखपट बनवून केली, ती आज इथवर पोहोचली आहे. विचार कर, तेव्हा कलाकार बोलायचेही नाही तरीही प्रेक्षक भारावून जायचे. खरं आहे तुझं. व्ही शांताराम यांचे भव्य सेट असोत किंवा भालजी पेंढारकरांची ऐतिहासिक चित्रपट, मराठी मातीचा वारसा त्यांनीच जपला. पण तू जो मगाशी संवाद फेकलास तो तर मराठी सिनेमाचा टर्निंग पॉइंट होता, नाही का? मित्रा, 80-90चं दशक म्हणजे अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर या त्रिकूटाचा सुवर्णकाळ. लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे ऊर्जेचा साठा, त्यांची प्रसिद्ध असण्याची ढब आणि तो निरागसपणा. त्यांनी आणि अशोक मामांनी धूम धडाका किंवा अशीही बनवाबनवीमध्ये केलेली ती धमाल, ती आजही कोणाला जमणार नाही. आणि सचिन पिळगावकर, त्यांनी तर चॉकलेट हिरो म्हणून एंट्री घेतली आणि नंतर नवरीमुळे नवऱ्याला सारखे चित्रपट दिग्दर्शित करून मराठी सिनेमाला एक नवीन ग्लॅमरच मिळवून दिलं. ही फक्त मजा नव्हती मित्रा, तर तो मराठी सिनेमाने रचलेला इतिहास होता. या कलाकारांनी मराठी चित्रपट सृष्टीला मरगळीतून बाहेर काढून तिकीट खिडकीवर हाऊसफुलचे बोर्ड लावायला भाग पाडलं. अगदी. आणि आजचा काळ बघ, आज मराठी चित्रपट विषयांच्या बाबतीत खूप प्रगल्भ झाला आहे. श्वास चित्रपटाने पुन्हा एकदा ऑस्करच्या वेशीपर्यंत झेप घेऊन मराठी सिनेमाचा दर्जा जगाला दाखवून दिला. बरोबर. मग तो नटसम्राट मधला नाना पाटेकर यांचा पहाडी आवाज असो, मी आहे प्रतापराव, मी आहे ओथेल्लो, मी आहे सुधाकर आणि हेमलेट आणि गणपत रामचंद्र बेलवरकर, नटसम्राट, किंवा फत्ते शिकस्त आणि पावनखिंड सारख्या ऐतिहासिक चित्रपटांमधील भव्यता. आजचा मराठी सिनेमा तंत्रज्ञानाने नटलाय आणि नवनवीन प्रयोग करायला घाबरत नाहीये. म्हणूनच दादासाहेब फाळके यांनी लावलेलं हे छोटंसं रोपटं आज एका महावृक्षात रूपांतरित झालेलं आहे. आज आपला मराठी सिनेमा केवळ मनोरंजन करीत नाही, तर जागतिक स्तरावर आपली एक नवीन ओळख निर्माण करतोय. आणि म्हणूनच आपण प्रेक्षक म्हणून या प्रवासाचे साक्षीदार आहोत, याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आणि हाच अभिमान आपण या मंचावर वृद्धिंगत करूया. तर येत आहे 3री ते 6वी सेमीचे बॉयज. जय महाराष्ट्र, जय मराठी सिनेमा. अश्विनी ये ना, ये ना. प्रिये, जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, कशी ही जिंदगीत आणि बाणी ग. ये ना प्रिये, तू ये ना प्रिये, मी तर प्रेम दिवाणा रसीला, ते प्यार जरासा नशीला. मी तर प्रेम दिवाणा रसीला, ते प्यार जरासा नशीला. बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय. कुमाकुम 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 गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा. खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका, पुढं वाकू नका, 2 पैसे देतो मला पिटवून टाका. खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका, पुढं वाकू नका, 2 पैसे देतो मला भिजवून टाका. लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंट्याचा गेला जीव झाला वेळा. लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंट्याचा गेला जीव झाला वेळा. तू आता शांत पडून राहा. आणि काय करू? तुला काही होणार नाही. हा मग ठीक आहे. माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. मज्जा. म्हणजे मी लक्ष होणार. ओम भट स्वाहा. जगी सर्व सुखी असा कोण आहे,
विचारी मना तूच शोधून पाहे. जय जय रघुवीर समर्थ. ही दुनिया ही दुनिया ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. तळवावरचं पाणी केव्हा मोती होईल तारे. जमिनीवरती उगा शोधिसे आकाशातील तारे. ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. या आपल्या मिसेस नाही आमच्या शेजारी राहते. नवऱ्यानं टाकलंय तिला. बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. 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 Woo, what a rocking performance of Ashok Saraf and Lakshmikant Bede.